हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन योजना पाहत आहोत. माझी लाडकी बहीण ही योजना जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी नुकतीच सुरू केली आहे. त्या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, महत्त्वाची माहिती ही की माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके, या ठिकाणी विशेष म्हणजे काय माहिती सांगितली ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. मुदतवाढ ही 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. वयाची मर्यादा आता 65 वर्षे करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे अधिवास प्रमाणपत्राची जी अट होती, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागण्यात आलं होतं ते सुद्धा आता अट शिथिल करण्यात आली. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते आपण या ठिकाणी वाचन करूया आणि तुमच्या ज्या काही संशय असेल, संभ्रम असेल ते या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे समस्या दूर करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बघा, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढविली. ती आता 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करता येणार आहे. अशा प्रकारची ती तारीख वाढवली. लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्वतः विधानसभेत केली. या योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की या संदर्भात विधानसभेत निवेदन देताना पुढे म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 24 ते 15 जुलै 24पर्यंत होती. आता ते 2 महिने वाढवण्यात आली असून 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 24 ते म्हणजे 1 जुलै 2024 पासून जवळजवळ 1500 रुपये आता या ठिकाणी आर्थिक लाभ देण्यात येईल असं ते सांगतात. 1500 रुपये. या योजनेच्या पात्रतेच्या निकषामध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय, तर डोमिसाईल सर्टिफिकेट. परंतु आता या ठिकाणी मात्र लाभार्थी महिलेकडे जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मदत किंवा मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक जर सर्टिफिकेट असलं तरी चालेल. ओके, म्हणजे समजा कोणाकडे जर 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड नसेल तर त्यांच्याकडे मतदाराचं ओळखपत्र असायला पाहिजे. ते नसेल तर शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र असायला पाहिजे आणि ते नसेल तर एखाद्याचे जन्म सर्टिफिकेट असायला पाहिजे. या 4 पैकी कोणतंही एक सर्टिफिकेट जरी असलं तरी त्या बंधू भगिनी म्हणजे माता भगिनी या योजनेसाठी पात्र ठरतील. विशेष म्हणजे या योजनेचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की आता याचे वयोगट जे आहे, वयाची मर्यादा ही 60 वरून 65 करण्यात आलेली आहे. ओके, बघा, ज्या महिलांकडे समजा 5 एकरपेक्षा जास्त शेती होती किंवा शेती कमी होती अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी आता शेतीची अट कमी करण्यात आलेली आहे. बघा, शेतीची अट जी आहे वगळण्यात आली आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट आहे 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी आता 21 वर्षापासून 65 वर्ष वयोगटापर्यंतच्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची छोटीशी जी आपण जाहिरात पाहत आहोत, जी योजना पाहतो, या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा असं तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.